तर पाहशील मला तोंड घासली. पण ना एवढा अक्कल तांडव केलास ना, तो काय कमी आहे? काय की ही नेहमी हा नेहमी माझ्याशी भांडत असतो. आता तुम्ही म्हणाल हा सर्व काय प्रकार आहे, म्हणजे ही दुर्बीण कशासाठी, तर डोकावून बघण्यासाठी. ओहो, हे बघा बाईसाहेब, नेहमी आपल्या सारख्या सूत्रधाराला वाट बघावी लागते, मायबाप प्रेक्षकांना नाही. पण आता काय नेहमी तुझ्यामुळे उशीर होते हा नेहमी माझ्याशी भांडत असतो. नमस्कार मंडळी. आता तुम्ही म्हणाल हा सर्व काय प्रकार आहे, ही दुर्बीण कशासाठी, हे सर्व काय चालू आहे, तर हे डोकावून बघण्यासाठी. अहो कशात म्हणजे काय, तुमच्या आयुष्यात. हे नीट समजून सांगणं त्यांना, भलताच गैरसमज व्हायचा. भलताच गैरसमज कशाला व्हायचा. आयुष्यात म्हणजे आणि डोकावून पाहणं म्हणजे तापदानातून, लॅटच्या भोकातून, दाराच्या पटीतून, कुणाच्या घरात, बेडरूम मध्ये नाही. दोन प्रेमिकांच्या नात्यात, त्यांच्या रुसण्या फुगण्यात, लटक्या रागात, लग्नात, संसारात. आता तुम्ही म्हणाल का, याच गोष्टीचा विचार आम्ही युगानुयुगे करतो आहोत, की लग्न करणं बरोबर की चूक, लग्न करणारा शहाणा की न करणारा शहाणा, लग्न करण्यात मजा आहे ही सजा आहे. तर असा हा मोतीचुराचा लाडू, लग्न नावाचा मोतीचुराचा लाडू खावा की न खावा हे बघण्यासाठी ही हे बघते का, हे बघ इकडे कोण येत आहे. कोण येत आहे? अगं मनोज. मनोज, अच्छा, म्हणजे 132च्या स्टॉपवरची नवीन केस. नवीन कुठली, चांगले 15 दिवस झाले आता त्याला. काय म्हणतोस? हा ते बघ दारू मी घेतलं, कोण येत आहे? इकडे कोण येत आहे. अरे मनी, मनोजच्या प्रेमात पडलेली मनीषा. म्हणजे आता इथे काहीतरी आणि हा तुम्ही चला बघायला एका लग्नाची गोष्ट. काय म्हणते की सॉरी. आता तुम्ही मला कशासाठी हाक मारत होता. बघा ना, विसरले. हरकत नाही, तुम्ही मला आठवून सांगितलं ना तरी चालेल, मला कसली घाई नाही. काय असतोय मी. वाजले किती? तुमच्याकडे किती वाजले. 9:15. तेवढेच वाजले. 132 गेली. 132 नाही गेली. तुम्ही 132 ने जाता ना, मी बघतो ना रोज. तुम्ही सुद्धा काय 132 ने जाता. हो. महालक्ष्मीला उतरताना. तुम्हाला कसं कळलं. मी सुद्धा बघते ना रोज. रोज बघता. हो. उगाच एवढे दिवस वाया घालवले. अहो 132 नरिमन पॉइंट म्हणजे लास्ट स्टॉप ना. अय्या, तुम्हाला कसं कळलं. आता नरिमन पॉइंटच्या समोर जर बस गेली तर डायरेक्ट समुद्रात नाही का बुडणार. असू द्या सुरुवात तर झाली. आता काय म्हणाला. कुठे काय. अहो नाही, नाव काय म्हणाला. अय्या,
अच्छा असं आहे. मी ओळखून दाखवू तुमचं नाव. तुमचं नाव बघा ब अक्षरापासून असेल. हो, मनीषा. मनीषा नाही, मनीषा मनीषा मनीषा. मी मनोज, पण लाडाने सगळेजण मला मने असं म्हणतात. मनी मनी मने मने. नाही हो, जवळची माणसं मला मनी म्हणतात. अच्छा मनी 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 मनीषा. ए मनीषा बाई. बाई शी. अहो तुम्ही राहायला कुठे? इथेच. इथे काय परिस्थिती झाली हो. अहो, इथे म्हणजे पलीकडे 5 मिनिटांवर वृंदावन सोसायटी आहे ना, तिथे. अच्छा अच्छा, म्हणजे ती पारजी सोसायटी आहे त्याच्या बाजूला ना. हा, म्हणजे गार्डनच्या उजवीकडे. हा हा, म्हणजे नीलम टॉकीजच्या समोर आणि पेट्रोल पंपाच्या डाव्या साईडला ना. अय्या, तुम्हाला कसं कळलं? तुम्ही किती छान करता हो. अय्या. तुम्हाला आठवलं आता तुम्ही मला कशासाठी हाक मारत होते ते? नाही ना. हरकत नाही. उद्या आठवून सांगितलं ना तरी चालेल. उद्या? हो म्हणजे उद्या आपण इथे सकाळी भेटणार ना. हा, अय्या म्हणजे काय? रोजच जाते ना मी ऑफिसला. हो ना. उद्या शनिवार. हो. उद्या शक्यच नाही. का? उद्या मला सकाळी 7 वाजता जायचं आहे ना ऑफिसला. कशाला? उद्या ओटी आहे ना मला. सकाळी 7 वाजता? शी, काय कंटाळा. हो, बघा ना. सकाळी 7 वाजता. 7 वाजता तुम्हाला जायचं म्हणजे 6 वाजता मला उठावं लागणार. आंघोळ बिंघोळ करू 7 वाजता इथे. अय्या, खरंच यार. हो. आई शपथ. का? उद्या तुम्हाला सुद्धा ओटी आहे? अहो नाही हो, तुम्ही सांगणार होतात ना आता तुम्ही मला कशासाठी हाक मारत होता ते. असू द्या इच्छा तर झाली. या बसला काय झालं आज? ए मस्त मरू द्या, पण मी काय म्हणतो नरिमन पॉइंट म्हणजे मित्तल टावर ना. मित्तल चेंबर. नंबर 1. नंबर 2. दुसरा मजला गरवारे. 8वा मजला मॉन्स इंडियामध्ये. जवळजवळ बरोबर ओळखलं की नाही मी? ही टायमिंग जमायला पाहिजे म्हणजे सगळं जमेल. काय लिहितात? तुमच्या ऑफिसचा पत्ता. अय्या, माझ्या घरचा पत्ता का देतोय मी? पागलच आहे. या. काय झालं? हो बघा ना, अजून कशाला पत्ता नाही आणि मी चाललो तुमच्या घराकडे. अय्या, बाई गं, शिगाबाई. काही होत आहे तुम्हाला? नाही. या इकडे. ते बघा ते जे परांजपे हायस्कूल आहे ना त्याच्या अगदी समोर. म्हणजे श्रम साफल्य कोऑपरेटिव्ह सोसायटी, 2रा मजला, रूम नंबर 3, छुटानी मार्ग, मुंबई. तुम्हाला कसं कळलं? अहो, ते काय तुमच्या बॅगवर लिहिलंय ना. अरे हा. तुम्ही सुद्धा किती छान करता हो. काय? अरे हा. हो ना. कोणाला काय आवडेल काही सांग. अय्या, हा बोर्ड. तुम्ही शिका काय लिहिलं त्याच्यावर? रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे सगळ्या बसेस आज नाईक चौकात वळतील. कृपा करून येथे मूर्खासारखे उभे राहू नये. अगदी पुण्यात सारखं वाटलं रे. तशी कसं सुस्त यांना मुळात. तरीच मी म्हटलं, मगापासून सगळे हसतात का आपल्याला बघून. अहो, आता काय करायचं? आता चालत जायचं. चला. नरिमन पॉइंट पर्यंत? हो नाही हो, नाईक चौकापर्यंत. मग तिकडून टॅक्सी करू ना, सिंपल. चला. अहो, जर टॅक्सीच करायची तर या कोपऱ्यावर करू ना. नरिमन पॉइंट पर्यंत, नाईक चौकापर्यंत चालत जायची काय गरज आहे? अहो माझ्या डोक्यात इतका गोंधळ उडालाय ना, त्यातूनच पहिल्यांदा टॅक्सीने जातोय. हो, आपण पहिले टॅक्सी थांबायला हवी ना. तुम्ही थांबाल आपल्यासाठी टॅक्सी? का? अहो काही कळतच नाही, सगळे टॅक्सीवाले मला नाहीच म्हणतात. अय्या. अय्या काय? शर्ट पॅन्ट घातला तरी अय्या. इकडे या. आता काय झालं? आता काय झालं काय? आम्ही मध्यमवर्गीय माणूस. अहो असा अचानक खर्च आला तर पैसे असतील का आमच्याकडे? नाही. असताय का? भीती पैसे द्या. माझ्या जवळ असायला पाहिजे. हा शोधा. हे घ्या. फक्त 100? आणा. हा का? मी देखील मध्यमवर्गीयच आहे. ते इथे. हा मनोज, हा. टॅक्सीने चाललायस?
नरिमन पॉइंट पर्यंत. पगार येतो का 11:30चा? 11:30 आहे की 11:30? 11:30 आहे की 11:30? 11:30 आहे की 11:30? एवढाच आहे. एक काम कर, तू टॅक्सीच्या मीटरकडे सतत लक्ष दे. हा 8-7 झाले हा. की टॅक्सी थांबवायची, हा. दार उघडायचा, हा. त्या ड्रायव्हरच्या तोंडावर 100ची नोट फेकून मारायची फेकून मारायची. आणि उरलेलं अंतर हा पायी चालत जायचं. अहो पण मला एक शंका आहे. समजा नरिमन पॉइंटच्या आधीच कुठे 8-7 झाले तर कणपडीत द्यायची. तुम्ही मला वापस मारली तर त्याच्याने स्वतःच्याच. स्वतःच्या आलेलं पला पला. काय 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 मी मगाशी तुम्हाला कशासाठी हाक मारत होते ते? आत्ता नाही सांगायचं, आत्ता नाही सांगायचं. का? अहो आपलं ठरलंय ना, उद्या सकाळी आपण इथे भेटणार, मग तुम्ही मला ते सांगणार. या सोडा ना. राहिला मुक्काम केल्यानंतर काय करतं? पाहिलंस? अरे बघितलंस का? पाहिलंस का? टॅक्सी पर्यंत मजल गेली. सत्यानाश. पाहिलं हे बैठण तिला मागे बसवलं आणि स्वतः ड्रायव्हरच्या शेजारी जाऊन बसलं. हे असं होतं, दोघांची ओळख झालेली असते, एकमेकांबद्दल कुचकुच वाटायलाही लागलं असतं, पण ते व्यक्त करण्याचं धाडस नसतं. त्याला असं वाटतं तिनं म्हणावं, तिला असं वाटतं त्यानं विचारावं. मग अशा वेळी या दोघांना मदत करणं या सूत्रधाराचं कामच नव्हे का? अगदी बरोबर. म्हणजे तू स्वतःचा पूल करून घेणार आणि त्या दोघांना संकोचाची नदी पार करायला मदत करणार. ते आपलं कामच ना. चल. हॅलो हॅलो ऑपरेटर, ऑपरेटर हॅलो. अरे बोलत का नाही आहे? हॅलो. चहा वरती गेलं वाटतं. हॅलो हा ऑपरेटर मी बोलतोय. बरं मनोज आला का? काय अजून नाही आला? हे 10ची वेळ 11 वाजून गेले अजून नाही आला तो. तो आला की त्याला ताबडतोब माझ्या केबिन मध्ये पाठवा. काय समजला? आला त्याला ताबडतोब माझ्या केबिन मध्ये पाठवा. तर बघतोच या मनोजला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर जाऊ फार मनोज. वाजले किती? वाजले 10. मनोज 11. मनोज 11-10. नीट डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? नाही घरी ठेवून आलोय. अहो हे काय सर इथेच आहे. काय घाबरवता सर तुम्ही? सर जाऊ फार काम आहे. स्टॉप. स्टॉप. अहो सर हा स्टॉप नाही, ऑफिस आहे ऑफिस. हे मला माहिती आहे, ऑफिस आहे ऑफिस. येस सर. इथे वेळेवर यावं लागतं. येस सर. Sit down. इथे अरे इथे कुठे बसून राहिला? सॉरी सर सॉरी. काय करतोय? हल्ली बघतोय मी मनोज, येस सर. तुझं ना कामात बिलकुल लक्ष नाहीये. अरे मी परवा साधं तुला एक लेटर ड्राफ्ट करायला दिलं रे, तर तू त्या लेटरवर चक्क मनी 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 लिहिलं. तुला पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का? अहो नाही हो सर, मनी म्हणजे ती मनी नाही. मग एरवी वेळेवर येणारा तू अचानक लेट काय यायला लागला? हा सोमवारी तू 11:30 वाजता आला होता. अरे तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स. माझ्या मार्कांचा प्रश्न नाही, तुझ्या नेट मार्कचा प्रश्न आहे. मंगळवारी देखील तू 12:30 वाजता आला होतास. बाय. लक्षात ठेवता सर तुम्ही. नाही म्हणजे यू आर सो ब्रिलियंट. तुमची इथे बसायची लायकीच नाही. अहो म्हणजे तुम्ही हेड ऑफिसला जायला पाहिजे ना सर. हे बघ तुझं ना कामात बिलकुल लक्ष नाहीये. इथे ऑफिसमध्ये इंटरनल ऑडिट सुरू आहे, त्याच्यामुळे तुझे एक्सटर्नल धंदे बंद कर. धंदे काय बोलताय का सर तुम्ही? अरे मराठी माणूस आहे, धंदा कसा करीन? बाकी वाटेल तो अपमान मी सहन करीन, पण हा अपमान अजिबात सहन करणार नाही. पण काय बोलतो तर खाली कुठे? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. सॉरी मिस्टर मनोज, सर. तुझा प्रॉब्लेम काय आहे? सर प्रॉब्लेम असा आहे, पाय काढा आधी. बसा ना सर, बसा बसा. सर प्रॉब्लेम कसा आहे ना, आता तुम्हाला सांगतो मी. प्रॉब्लेम सर तसा वैयक्तिक, तसा तो हळूहळू कौटुंबिक होतोय, तसा तो हळूहळू वैश्विक व्हायची शक्यता आहे, तसा तो किरकोळ शारीरिक, थोडासा मानसिक
आणि खूपसा खर्चिक आहे सर. बघा अहो कौटुंबिक, शारीरिक, मानसिक, वैश्विक, खर्चिक काय अणुबॉम्ब वगैरे बनवता की काय? सर जवळपास तसंच आहे. सर मी तुम्हाला सांगितलं नाही पण मी ना प्रेमात पडलो आहे. कसं पडलो कळलंच नाही. नो गुड 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 मिस्टर मनोज व्हेरी गुड. काय ते ठरवा आणि सांगा मला काय. मी काय म्हणतो स्टॉप. प्रेमात पडण्याचा आणि ऑफिस मध्ये लेट येण्याचा काय संबंध? संबंध आहे ना सर. काय? अहो सर आता तो आमच्या इकडला 132चा बस स्टॉप आहे ना, बरं तो बंद पडला. तर तिला ऑल द वे नरिमन पॉइंट पर्यंत सोडायला जावं लागतं. मग तिकडनं आपल्या ऑफिस मध्ये येणं म्हणजे मनोज, अहो महालक्ष्मीला तर उशीर होणारच की नाही सर. अरे पण मला एक गोष्ट समजत नाही की तुला इथं सोडून पुढे नरिमन पॉइंटला का नाही जात? काय सर मग मजा कसली राहिली. हल्ली हल्ली काढून घेताय हा सर तुम्ही. म्हणजे पण मिस्टर मनोज, मला असं वाटतं तुम्हाला ही मजा फारच महागात पडत असेल. अहो महागात म्हणजे काय सर. आज फक्त 1000 रुपये टॅक्सीवर खर्च झाले. अरे बापरे. परवा मी तिला 300 रुपयाचा मुर्गाजेळा घेऊन दिला. हो सर त्याच्या आधी तर अख्खा 26 रुपयाचा अल्सेशियन कुत्राच घेऊन दिला. 26 रुपयाचा अल्सेशियन कुत्रा. सर 26 रुपयाचा अल्सेशियन कुत्रा. नो वे. अहो सर आपण काही नाही करायचं, फक्त असं ठेवायचा, धक्का मारला की डँग डंग. मिस्टर मनोज, येस सर. मी तुला खेळण्याचा कुत्रा घेऊन दिला. येस सर. मिस्टर मनोज, येस सर. तुम्ही एका लहान मुलीच्या निर्व्याज प्रेमात पडला आहात. अहो नाही हो सर, मी एका मोठ्या मुलीच्या सव्याज प्रेमात पडलेलो आहे. चला कामाचं बोला. हा तर मनोज, 2 कटिंग सांगा. अरे काय झालंय तुझे? बसा बसा सर, बसा बसा. बस मी आहे की तू आहे? तुम्ही या, बसा सर. तरीच म्हटलं मोमो काय आता काय झालं? अहो सर इथे कुशन आहे ना, इथं पत्र आहे ना सर. असं समानता ठेवायला पाहिजे ना सर. रिलॅक्स रिलॅक्स मिस्टर मनोज. येस सर. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? सर प्रॉब्लेम असा आहे की आजपर्यंत एवढा खर्च झाला. बघा ते बघितलंय मी. आपण सर हे कुठे बघितलंय. आपण सर अजूनपर्यंत मी तिला काहीही सांगू शकलेलो नाहीये. काय? अजूनपर्यंत काहीही सांगितलं नाही? नाही ना सर. कोण आहे ती? मनी. अरे पैशाची चिंता नको करू. अहो सर मनी म्हणजे ती मनी नाही. मग मनी म्हणजे माझी मनी, मनीषा. मनीषा. मनीषा ए मनोज, एक कशी आहे रे ती? एक कशी आहे सांगणार रे, कशी आहे ती? कशी दिसते? हा हे ठीक आहे. सर तिचं वर्णन तुम्हाला सांगतो. सर तिचे केस, सर तिचे केस म्हणजे माधुरी दीक्षित सारखे. सर तिचे डोळे म्हणजे मधुबाला आणि ललिता पवारचं कॉम्बिनेशन. नाही हो सर, मी तिचं वर्णन करू शकणार नाही. का रे? मराठी भाषेमध्ये सौंदर्याचं वर्णन करायला काही शब्दांचा तुटवडा पडला की काय? अहो नाही हो सर, मी तिचं वर्णन करायला गेलो ना की शब्दांचं आपसूक गाणं होतं. गाणं? चायला म्हणजे तू गाणं म्हणणार माझ्या केबिन मध्ये गाणं? अरे शिपाई, आतमध्ये कुणालाही पाठवू नको. साहेब एका भयानक मैफिलीमध्ये व्यस्त आहे. आय मीन महत्वाच्या मीटिंग मध्ये व्यस्त आहे. का कलाकार का? ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. डोळ्याची ते सरसरती माशांची जोडी, ओठ दिसे संत्र्यांच्या रसरसत्या गोडी. गालावर थरथरते साय दुधाची, अंगावर चवथरते गोड मधाची.
ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. ती बसते तेव्हा हृदयात धडधड होते, हसते तेव्हा भवतीचे सारे फिरते, वळते तेव्हा बगळ्यांच्या उडती शुभ्र माळा, सप्तरंगी इंद्रधनु तसे आभाळा. ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. काय झालं? एवढा फरक आहे. सर कशी वाटली ती? वा, जनरल आहे. वा आहे की जनरल आहे? जनरली प्रत्येक प्रियकराला ना त्याची प्रियशी सुरुवातीला अशीच वाटत असते. येस सर. पण माझ्याकडे एक आयडिया आहे. कुठली? तशी जनरलच आहे. मी तर जनरल स्टोअरच ओपन करायला पाहिजे. चल लढायला तयार हो. फुल. कोण फूल? अरे वाढदिवसाचं फुल. हे फूल आहे? मला वाटलं तलवारच काढली तुम्ही. मनोज, Yes, sir. वाढदिवस एक अशी गोष्ट आहे ना हा. की तिला आपल्याशिवाय कोणी चॅलेंजच करू शकत नाही. सो ब्रिलियंट सर. बाकीच्या 3 गोष्टी लक्षात आहे ना? येस सर. एकांत, गुलाबाचं फूल आणि आय लव्ह यू. यस. पण सर मला नक्की यश मिळेल ना? अरे 100% यश नाही मिळालं ना तर नावाचा साथे नाही. ओके सर, आय गॉट इट. एकांत, गुलाबाचं फूल आणि आय लव्ह यू. सर, एकांत, गुलाबाचं फूल आणि आय लव्ह यू. आता या दोघांना एकांत मिळण्याचा अवकाश की यांचं प्रेमाचं गाडं मार्गी लागलंच म्हणून समजा. अच्छा, तर म्हणजे आता तू यांना एकांत मिळवून देणार तर? मी नाही ग, तो परमेश्वरच. परमेश्वरा प्लीज. अच्छा, म्हणजे करणार तो, क्रेडिट घेणार हा आणि मनाला मनी आपसूक मिळणार. अरे वा रे वा, प्रेमात जिंकणं इतकं सोपं झालं तर मज्जाच काय. आय एम सॉरी मन्या, मला मनीशी थोडं बोलायलाच हवं. तू माझ्याशी. अगं असं काय करते चंदा? मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही. अगं पण माझं ऐकून तरी घे. आता काय ऐकून घेऊ तुझं? अगं मला ना माहितीच नव्हतं. आज सकाळी तुम्हाला बस स्टॉपवर भेटला ना तेव्हा त्याने मला विचारलं, आज घरी येशील का? मी म्हटलं हो. हो हो. अगं पण डायरेक्ट कसं जाणार? किल्ल्या, चेकबुक्स. मग मी विचार केला आधी ऑफिसला यावं मगच जाऊ. अगं पण त्याच्या घरी एकटं जाण्याच्या आधी तू नीट विचार केलायस का? म्हणजे? अगं महिन्याभराची देखील ओळख नाही तुझी आणि आता हे काय? अगं एकदम एवढी उडी. इथे उडी कोण घेताय आता? हसतेस काय? तुझा तो मन्या बोक्या टपला असेल ना मेला. बोका काय म्हणतेस ग त्याला? बोका काय, साधं पदकही नाही येते. मान वर करून बोलायला सुद्धा घाबरतो ग. हो हो. अगं असेच असतात हे पुरुष. खाल मुंडी आणि पाताळ धुंडी नजर चोरतात, कारण नजरेत पाप असतं, पाप. अनुभव आहे ना माझा. अशीच फसले होते मी एक दिवस. तू काय सांगतेस का? हो, अजूनही आठवते ना मला ते काय दुपार. दुपार? हो दुपार. गुरुवार होता का? हो गुरुवारच. 22 ते 1912. आता हसायला काय झालं? 1912 साल महत्वाचं नाही, घटना. घटना महत्वाची. 22 मे 2012 एकानं असंच मला वाढदिवसाला बोलवलं. हो वाढदिवसाला. मला वाटलं घरची दारची सगळी मंडळी असेल, मोठा समारंभ असेल, पण कसलं काय, तू एकटाच. एकटा? हो एकटाच. दारं खिडक्या बंद.
अगं खाली पायजामा होता ग, वर फक्त झप्पा. घरात कसला तरी उग्र वास येत होता. खड्या! हे काय? अगं मी आत येत असताना दार लावून घेतलं, मग कसलं तरी लाल कलरचं सरबत आणलं. इकडचं तिकडचं दाखवता दाखवता एकदम अंगावर हात घातला. आणि मग नेमकं तेवढ्यात कोणीतरी आलं आणि पुढचं सगळं टळलं. हस 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 हस. तुझ्या बाबतीत असं घडेल ना तेव्हा तुला कळेल. अगं असं काही घडत बिडत नाही का चंदा. अगं माझं ऐकून तर घे. आणि तुझ्या बाबतीत जे घडलं तसंच जर माझ्या बाबतीत घडलं तर त्याला निव्वळ योगायोग म्हणावं लागेल. चल मी निघते. आता बघ बघ. ए म्हणे आता काय ग? एक योगायोग तुझ्या लक्षात आला का? योगायोग? आज देखील गुरुवारच आहे. आजोबा आजोबा गुरु महाराज, आज गुरुवार आहे. आज तुमचा बॅटिंगचा दिवस आहे, पण आज माझा सुद्धा बॅटिंगचा दिवस आहे. आज मी माझ्या प्रेयसीला थाप मारून बोलवलाय. ती केव्हाही दत्त म्हणून हजर होऊ शकते. मी घाबरू नका हो. तो दत्त वेगळा, तुम्ही वेगळे. आज ना मी तिला थाप मारून घरी बोलवलाय. माझा वाढदिवस आहे असं सांगितलंय. ती जर का हो म्हणाली तर तुम्हाला पिढ्यांचा प्रसाद, गाईला चारा आणि कुत्र्याला बिस्किट फुकट. गुरु महाराज, आजच्या काळात देतं का कोणी फुकट? हा? गुरु महाराज, असाच आशीर्वाद असू द्या. आली वाटतं ती. हा, तुम्ही घाबरू नका. ए म्हणे, ये ना वेलकम होम. हे घे. कशाला ग उगाच खर्च? असू देते. बस. ए म्हणी, तुला माहितीये मी आज तुला इथे कशासाठी बोलवलंय? हो, तुझ्या वाढदिवसाकरता. अगं नाही का, ते तर कारण आहे. पण खरं म्हणजे ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सांग ना. हो, नाही खरं म्हणजे ना मला तुला काहीतरी विचारायचंच आहे. हे विचार ना. खरं म्हणजे ना मला तुला काहीतरी सांगायचंच आहे. ठीक आहे, विचारून सांग. हा, हो सांगतो. कसं असतं ना म्हणजे आयुष्यात आपण एकदा कधीतरी म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला. एवढं काम मागे गेलो मी. नाही म्हणजे कसं असतं ना, माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर, नाही माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर, तुझ्यासाठी सरबत आणू. हसते काय? नर्वस व्हायला होतं ना. नर्वस काय व्हायचंय त्यात? मला माहितीये तुला काय सांगायचंय ते. काय? पण मला पण तुला काहीतरी सांगायचंय. हे सांग ना. मी सांगू? हे तू घाबरते. मी घाबरलो म्हणून तू नाही घाबरायचं. सांग. ते कसं म्हणजे आता? अगं आता मच्छरदाणी होईल त्याची. सांग. म्हण्या. हो रे. हा म्हण्या. हो रे. येऊ दे. बघितलं हे असं होतं. मन्या. हा मेनी हॅपी बर्थडे. असा झाला होय शेवट. थँक्यू पण आय लव्ह यू. तू नाही तर नाही म्हणा, पण आय ना खरंच लव्ह यू. हो. आई शपथ. ए मी पण तू. तू पण तू म्हणजे तू सुद्धा. कुठे चालली तू? चहा करते ना तुझ्यासाठी. कशाला ग चहा बिया अवघात खर्चात खर्च. हो मानलं गुरु महाराज तुम्हाला. अहो कसले फास्ट आहात तुम्ही. सँक्शन, सगळं सँक्शन. पेढे सँक्शन, चारा सँक्शन, कुत्राला बिस्किटा सँक्शन. गुरु महाराज असाच आशीर्वाद असू द्या. हे म्हणे कोणीतरी आलाय. लपून बस. त्या ओट्याच्या बाजूला सिलेंडरच्या मागे जागा आहे तिकडे. हे म्हणे मनी चाली आहे. स्वप्न होतोय ते.
तरीच म्हटलं इतका फास्ट कसं झालं. आता परत पहिलेपासून करा. ये ना वेलकम होम. थँक्यू. काय झालं? झप्पा आवडला? बस ना बस 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 थांब मग या. हे काय? हा हे बस ना बस. थांब मग मी आलो. तू का अशी उभी पावसात उभी असल्यासारखी? घर गळत नाही आमचं. बस ना बस बस. हे मी काय? बाकीचे लोक कुठे आहेत? बाकीचे कोण? तुझे आई वडील. अच्छा हा अगं ते काय आहे ना, हे आमचे पुण्याचे गोपाळ काका आहे ना, ते अचानक काल वारले. परमेश्वराचीच कृपा समजा. अगं तर ते वारले म्हणून आई बाबा तिकडे गेले. अरे पण वाढदिवस आहे ना तुझा आज. हा? नाही म्हणजे आता बघ ना, 4 वर्षी मी इतका मोठा होतो की मला काही लक्षातच राहत नाही. त्यातून अचानक ठरलेला. काय? नाही म्हणजे अचानक असं आठवलं नाही ना. तू बस ना बस 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 बस. तू बस हा बसलीस काय आलं बस का. बस 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 बसलीस काय आलं. खलास. सगळं प्लॅनिंग प्रमाणे चाललंय. एकांत, गुलाबाचं फुल आणि आय लव्ह यू. तू बस ना बसलीस काय आलं. अगं बस ना बसलीस काय आलं. नको नको मी उभीच ठीक आहे. अगं तू उभी काय? आता तू बसल्याशिवाय मला काय करायचंय? काय करायचं काय तुला? काहीतरी क्रांतिकारक, देशहितकारक, धर्मोपदेशक, आरोग्यवर्धक. काय चाललंय काय? अगदी लॉटरी लागल्यासारखी गुरुवारची दुपार मिळाली. पण या मिळालेल्या संपत्तीचं नक्की करायचं काय तेच कळत नाही. बँकेतही टाकता येत नाही. तू बस ना तू फक्त बस. बसलीस काय नाही. अगं बस ना बसलीस काय नाही. काय झालं? तू घाबरलीस? थांब मी तुझ्यासाठी सरबत आणतो. नको नको मी जाते. मुंबई लाल सरबत. अगं कोकमचा आहे ना पिवळा कसा राहील. नको मला नको. का? खबरदारी पाऊल पुढे टाकलास तर. अगं पण आता पाऊल पुढे टाकल्याशिवाय मी तुझ्यापर्यंत कसा पोहोचील? आग्रहाचं आहे. घे घे घे. नको नको नाही नको मला. घे ना अगं घे ना. तू काय वाजवलंस? तू काय बोलली? काय बोललीस? हलकट नाला एक बेशरम. तू मला इथे बोल बोलत फसवू शकशील. तरीच मूर्ख म्हणा तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आले. तू त्या 132च्या स्टॉपवरची मनीच्याच ना? नाही मेली ती. तेव्हा आता इथे मिस्टर मनोज. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय आता याचं काय करू? असं लावून फिरू का मी? कसं दिसेन ते? काय झालं? काय झालं काय? चाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी मनीला एकांतात घरी बनवलं. गुलाबाचं फुल सुद्धा दिलं. पण आय लव्ह यू म्हणायच्या आधीच ती मला धक्का मारून निघून गेली. मला सांगा यात माझं काही चुकलं का? अरे सर्वच चुकलं. काय? प्रेमामध्ये जो दुसऱ्यांचा सल्ला घेतो ना हा. त्याचं हे असंच होतं. हे बरोबर आहे. काय आहे की गाईड वाचून काही तर पास होतात हा. काही नापास होतात. पटलं आपल्याला हे. आणि तू तुझ्या बैचाडपणामुळे नापास झाला. हे पण खरं आहे. घाबरू नकोस. ऑक्टोबरची तयारी कर. ऑक्टोबर? मी आता ऑक्टोबर बघीन असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला सांगतो हो ना नको. आमच्या मनानं खूपच लहान आहे. अगदी त्याला काय सांगावं लहान ना. का गं म्हणे अशी का रडतेस अँब्युलन्स सारखी? काय गं म्हणे? काय झालं? काय रडते? चंद्राने सांगितल्याप्रमाणे मनाने माझ्या अंगावर हात टाकला. ओके 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 ओके. आता तुम्ही म्हणाल हे सर्व व्हायलाच होतं का? नाही म्हणजे झाल्या असत्या दोघांमध्ये भेटीगाठी, घेतलं असतं एकमेकांना समजून. पण नाही. प्रेमाच्या या खेळामध्ये हा टप्पा येणं अनिवार्य असतो. गैरसमज. हो गैरसमजाच्या या वणव्यामध्ये मोठे मोठे वटवृक्ष देखील जळून खाक होतात. तिथे आम्हा झाडाझुडपांची काय कथा महाराजा. त्यात आमचं झुडूप
हे झुडूप तर असं आहे की पटकन याला गैरसमज होतो, पटकन लगेच दाढी वाढते, पटकन केस वाढतात आणि काय सांगावं अशा वेळी त्याची अशी हाल होते की त्याला काही सुचेन असं होऊन जातो हो, आणि सांभाळता सांभाळता नाकी नऊ येऊन जातात. अशा वेळी ज्याला म्हणतात प्यार में पागल, ती कथा. आता तुमच्या आमच्या सोबत सगळ्यांसोबतच हे घडत असतं, पण हे घडत असताना कोणी ना कोणी त्याच्यात मध्ये मध्ये करत असतं, लुडबुड करत असतं, ढवळाढवळ करत असतं. तर म्हणून याची देखील वेळ येणार आहे लवकरच. हे सगळं बघण्यासाठी काय कथा झाली याची? अहो, आमच्या नाटकातला नायकच जर असा बरबाद झाला तर आम्ही तर रस्त्यावर येऊ. नाही नाही, काहीतरी करायलाच पाहिजे, काहीतरी करायलाच पाहिजे. अगं तू आता तुला माझ्याशिवाय कोण फोन करणार आहे यावेळेस? बरं ते जाऊ दे, तू कुठे आहेस? हा, मनी आहे का तुझ्यासोबत? नाही, बापरे, प्रकरणाने भलतंच गंभीर वळण घेतलेलं दिसतं. तू एक काम कर, कसंही करून मनीची भेट घे आणि तिला बरोबर 6:30 वाजता घेऊन ये हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव माहिती आहे ना? यस, कॅफे मॅड्रेस. बाबूजी को जरा चाय पाव खिलाइए, बहुत भूखा लगता है बेचारा. कौन रे? लादेन? लादेन? हे लादेन तर लादेन, मैं भी मैं लादेन नहीं हूँ, मनोज हूँ, मनोज. मनोज कुमार? कुमार काय? 132च्या स्टॉपवरचा लाथाडलेला गरीब बिचारा मनोज. मन्या, हे काय करून घेतलंय स्वतःच? भजा करून घेतलाय स्वतःच. तुझ्या प्रेमाच्या कढईत जर्र झालं असेल ना तुझ्या काळजात मला या अवस्थेत बघून. काही सर्र नाही आणि काही फर्र नाही. तुझा माझा संबंध तरी काय? मग आलीस कशाला इथे? तुझा निरोप आला म्हणून आले. मला खरं विचारशील तर येणारे नव्हते, पण म्हटलं संपून टाकावं एकदाचा सगळा हिशोब. हिशोब करू नकोस म्हणे, अर्थव्यवस्था धोक्यात आहे. हे घे, तू दिलेला मृगजळ 300 रुपये. आणि हा तू दिलेला कुत्रा. किती बारीक झालाच रे म्हणे. मृगजळ अजूनपर्यंत सांभाळून ठेवलं होतं. वेळेपणा सगळा. खरंच किती किती अगं काही होईल. किती इमॅच्युअर असतो आपण. आपल्याला वाटतं प्रेम ही एक भावना आहे. भावना आहे नाही, पण ती असते फक्त वासना. काय बोलते? अगं म्हणे, इतका घाणेरडा शब्द तुझ्या तोंडात आलाच कसा? वासना? शी, राम राम राम. वाह वाह वाह, मुंह में राम नाम और मन में बुरा काम. बुरा काम? कौन सा? नाही का, मला एकटीला बोलून अतिप्रसंग केला. अतिप्रसंग? अति होता है. अच्छा, मग माझ्या अंगावर हात का टाकलास? मी हात टाकला? अगं म्हणे, रात्री झोपेत माझाच हात माझ्या अंगावर पडला तर दचकून झाला होतो मी, आणि तू म्हणते हात टाकला.
दाढी वाढवून घेतली म्हणून काही ऐकून घेणार का? म्हणजे तुझा तसा उद्देश नव्हता. करत नव्हता का? सत्ता शपथ तू मला फसवणार नव्हता. करत नव्हतो ग, गाई शपथ तुझा उद्देश चांगला होता. करत चांगला होता ग, कुत्र्या शपथ. आणि पण मग तुझा उद्देश होता तरी काय? अगं हेच सांगण्यासाठी मी तुला घरी बोलावलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्यावर शिवाय जगूच शकत नाही. पण हे सांगायच्या आधीच तुम्हाला धक्का मारून निघून गेली. एक मिनिट तुला मला काय सांगायचं होतं? अगं हेच की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. परत एकदा सांग. परत तेच म्हणे माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. आता कसं झालंय ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. बघितला कसा कॉन्फिडन्स आलाय. ते म्हणे मी तुला कसं सांगितलं तसं तू सांग ना. तू विचार. मी विचारू काय विचारू? अच्छा विचारू. हे म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे. उत्तर हो वरून आहे. हा वरून सोपं आहे. वरून हळ हळ हा ही हो हे हो 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 हे म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे. अगं मग हे आधी नाही का सांगायचं? हे काय करून घेतलं स्वतःच बघ. थांब मग भादरून आलो. बाजूला राजेश. हे म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी करशील. तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी करशील. हा काय? तुला नाही कळलं? मातृभाषा काय तुझी? अगं म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील. हो. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील. अय्या बाई ग शिगा बाई. मला हसायलाच मिळत नाही. चल तुझ्या शाळेत काय असं हसायला शिकवलंय का? चल 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 आई बाबांची ओळख करू. ते विचारतील म्हणे हे काय घेऊन आलास? ठरलं तर ठरलं. मग लग्न अतिशय सुटसुटीतपणे करायचं असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही असू द्या जरा. विचारलं की मागत मत द्या. मग मी चहा आणते. पाहिलं आमचं ना या घरात काहीच चालत नाही. चालायचं चालायचं चालायचं. अहो चालत नाही म्हणतो मी. छान छान वा. हा घ्या चहा. हा तर आम्हाला लग्न अगदी व्यवस्थित करायचंय. म्हणजे सगळ्या रीतिरिवाजासह वाजत गाजत सर्व काही व्यवस्थित. आहो जरा डायरी द्या. हो हा सुद्धा नक्की. चालायचं. तुम्ही मनीषाची पत्रिका आणली आहे ना? नाही तसं मनीषाने मला सांगितलं होतं हा मग पण मी तिची पत्रिका बनवलीच नाही हो. आणि मुळात काय आहे ना माझा या गोष्टीवर विश्वासच नाहीये. हो, विश्वास माझाही नाहीये हो. झालं तर पण शास्त्रोक्त पद्धतीने करायचं म्हटलं म्हणजे नाही. तुम्ही तिची जन्मवेळ तिथी सांगून तिची पत्रिका करून घ्या. हो, पण आता पत्रिका जमणं न जमणं महत्वाचं नाहीये हो. मान्य आहे मला. पण जर जमली तर उत्तमच आणि जर नाही जमली तर मग काढा काहीतरी मार्ग शास्त्राप्रमाणे. काय डायरी द्या. आग्रहच असेल तर आग्रहच समजा. हा तर कानातलं गळ्यातलं हातातलं सगळं मिळून 18.5 तोळ्याचं करायचंय. जरा जास्तीच होता तो 18.5. हो आमच्या स्मिताच्या लग्नात मी एवढंच केलं होतं. हो की नाही हो? लग्न सुरभीमध्येच करायचंय.
तिथली केटरिंग काय उत्तम असते हो. पंजाबी, चायनीज सगळे मेनू असतात. पंजाबी, चायनीज. हो हो. अरे ओळखी दिसते तुमची. नाही हो, तशा फार ओळखी नाही आमच्या. 700 750. त्यातूनही आम्ही रिसेप्शन मध्येच काही लोकांना बोलवणार आहे. म्हणजे 100-150 कमीच समजा. दुपारी साधारण 600 आणि संध्याकाळी 500. थोडाफार मानपान. हो, ते आलंच म्हणा. बस, याहून जास्त काही अपेक्षा नाही आमची. ठीक आहे, मग हा सर्व खर्च आपण निम्मा निम्मा करून घेऊया. छे छे, आमच्या स्मिताच्या लग्नात सगळा खर्च आम्हीच केला होता. हो की नाही हो? वर उचलून 50,000 रुपये सुद्धा दिले होते. अर्थात ही काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. ठीक आहे, तर तुम्ही म्हणता तसं सर्व करायला गेलं तर माझ्या हिशोबाने 20 ते 25 लाखापर्यंत खर्च येईल असं. हो, आमच्या स्मिताच्या लग्नात खर्च 30 लाखापर्यंत गेला होता. हो की नाही हो? वर 2-5 लाख जास्तीच समजा. हा, मग त्या हिशोबाने 20-25 लाख ठीक असेल. काय ठीक आहे आणि काय नाही हे कोणी ठरवायचं? आणि ज्याने कोणी ठरवायचं तो देतोय का काही आपल्याला पैसे? नाही, बरोबर सगळे हसतच असतात, पण लग्नाला येणारा एकीचं पाकिट भरताना खिन्न मनाने पैसे भरत असतो. बॉम्बेमध्ये जेवण करणारा ऑफिस मध्ये लेट लागेल या विवंचनेमध्ये असतो. ज्याला तुम्ही लग्नाला बोलावलं नाही, फक्त रिसेप्शनला बोलावलंय, आम्हाला लग्नाला बोलावलं नाही, अपमानित झालेला. मग मला सांगा, या सगळ्याचा काय अर्थ आहे? नुसतं पैशाचा चुराडा. 20-25 लाख असे फटाक्यासारखे उडून जातील. वर दूर उडून जाईल आणि राख तेवढी उडेल. खरं आहे तुमचं. हो, आयुष्यभर कमावलेलं प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी हा सगळ्या पैशाचा ना एका दिवसात चुराडा झाला. नशीब वर अजून त्या PMG सोसायटीचं कर्ज नाही काढावं लागलं. पटतंय ना? मग का आपण परत परत तेच करायचं? नाही म्हणजे मारुतीच्या बेंबीत बोट घालायचा आणि बिंदू चावला आणि चेहरा मात्र हसरा ठेवायचा. हो, ही परंपरा किती दिवस आपण पाळणार आहोत? नाही हो, पटतंय मला तुमचं, पण आमचे नातेवाईक, आमचा गोतावळा. सर्व काही खोटं असतं. सर्व काही खोटं असतं. नाही, काही असतात 4 माणसं जवळची असतात, नाही म्हणत नाही, पण मोजकीच असतात. आपण त्यांना बोलू. तुम्ही म्हणता ना, अगदी तसं रीती रिवाजाप्रमाणे वाजत गाजत लग्न लावू. काही जास्त खर्च येणार नाही. आणि जो काही खर्च येईल ना तो त्या 20-25 लाखातून वजा जाता जे काही होते ते त्यांना होते. ते इन्व्हेस्ट करतील, 4 कामाच्या वस्तू घेतील. खर्च करायला नाही म्हणत नाही, पण तो चांगल्या कामासाठी व्हावा एवढीच माझी विनंती आहे. खरं आहे तुमचं म्हणणं. अगदी 100% पटतंय मला. नाही हो, पटतंय मला पण तू शांत बस. आतापर्यंत मी तुझं ऐकलं, आता तू माझं ऐकायचं. तर पत्रिका अशी असेल, आमच्या येथे श्री कृपेवरून आमचा पुत्र चिरंजीव मनोज याचा शुभविवाह चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मनीषा हिच्याशी करण्याचे आयोजित केले आहे. वेळ अमुक अमुक, तारीख अमुक अमुक. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेच. आपण जेथे असाल तेथूनच वधूवरास शुभाशीर्वाद द्यावे ही विनंती. आपला नम्र मी आणि मी सुद्धा. पटलं तर ठरलं आणि पटलं सुद्धा. छान छान छान. चला.
मनीषा, ए मनीषा, मनीषाला वाटवा. ए म्हणी तू ए काय मुंडावळ्या कुठे तुझ्या? काढून ठेवल्या. का? अरे झालं की लग्न, आता काही जन्मभर घालून फिरायचे. म्हणे बी रोमॅन्टिक, जा मुंडावळ्या घालून ये. अगं आयुष्यात आपण एकदा कधीतरी लग्न करतो, तो आनंदाचा क्षण जरा जास्त उपभोगायला काय हरकत आहे? हे काय? केशराचं दूध, सफरचंद, सुकामेवा, गजरा, विडा, अगं लवंग, अगं अगं घरी सत्यनारायणाची पूजा आहे का? परफ्यूम, लव्ह सॉंग्सची सीडी आणि ही पुस्तिका सुद्धा. पुस्तिका? हसत खेळत मधुचंद्र. कोण लेखक कोण याचा? झेड जोशी अँड कंपनी. लोक कशावर धंदा करतील काही सांगता येत नाही. हे आता याचं काय करू? ठेवा ते तिकडे. आता काय? आता काहीतरी क्रांतिकारक, देशहितकारक. धर्मोपदेशक, आरोग्यवर्धक. हं? इकडून दूध घ्यायचं म्हटलं, इकडून इडा घ्यायचं म्हटलं. त्या जोशानं का असं असं करायला सांगितलंय का? आता हे कप उशा खाली ठेवायचं म्हटलं. मी हो. त्या जोशाला कामालाच लावलं. आता काय? हर हर महादेव. हे काय? तू हसत खेळत मधुचंद्र वाचलेलंच दिसत नाहीये. म्हणजे अरे वेड्या, आता मी सलग उतरणे पलंगाच्या काठाशी येऊन बसणार. हे बघ अशी. ये होच म्हणजे झालं. हे तू उठ ना. म्हणजे तू इथे एकटी बसणार? हो. नक्की? हो. बसा. जोशा कशाला येडा बिडा आहे का? बसा निवांत शांतपणे बसा. काम नाही ताम नाही, बसले पायावर पाय टाकले. आणि हा घुंगट असा ओढून घेणार. ओढा ओढा. मग तू तो हलक्या हाताने वर करायचा. नक्की? अरे जोशा थँक्यू रे बाबा. कुठे दोरी कुठे आहे? अच्छा आहे असं आहे? तुम्ही काय करता इथे? अभ्यास. आपला आपला अभ्यास आपल्या आपल्या घरी जाऊन करायचा. काय एक एक लोक असतात, सगळं सांगावं लागतं यांना. तुम्ही काय करताय? जा जरा चहा नाश्ता करू नये. कोणी हालत नाही. नाही तुम्ही असे नाही ऐकणार ना. Lights off. मनु बाबा, ए मनु बाबा, 1 2 3. अगं अगं तू कशाला उठतेस? असू दे झोप अजून. का हे काम नाहीये? अगं तसं नाही हो, उठतच होते मी. अगं कशाला? मनु बाबाचा कसा सवयीचा प्रश्न आहे. माझ्या एका हाकेत उठतो आणि आवरायला घेतो. किती छान. आई थांबा. काय ग? नमस्कार करते. अगो मी. वा वा वा, छान छान छान. आई मला सुद्धा म्हटलं का? काय ग? 1 2 3. अगं कशाला? असं कसं सारं घर उठलेलं आणि मी एकटीच लोळत पडलेली. बरं दिसेल का ते? मला एक कप चहा मिळेल का? अगं आमची स्मिता 9 वाजेपर्यंत झोपायची. तिची गोष्ट वेगळी होती, ती लाडाची होती. हो मग ही काय कमी लाडाची आहे का? बर म्हणे मला एक कप चहा मिळेल का? नाही,
मनीषा. बरं मनीषा, मला एक कप चहा मिळेल का? सकाळपासून चहा करता कंठ कसा आक्रोश करतो आहे. हो कशाला चहा चहा करताय सकाळपासून? कधी न मिळाल्यासारखा. थांबा मी आणते. आई थांबा. काय ग? मी करते ना चहा. अगं कशाला? मी करते ना चहा. तुम्ही आधी बाजूला वा बघू. मी असताना तुम्ही नाही करायचं चहा. अगं माझे हात पाय थकले की तुलाच करायचंय ग बाई सगळं. अहो काय तुम्ही? मी करते ना. असं काय करता? मला आता फक्त चहा हवाय. आई आयडिया. काय ग? आपण दोघींनी मिळून करायचा का चहा? म्हणजे मी पाणी उकळायला ठेवते आणि कप कशा घेते. तुम्ही चहा साखर घाला. पण गाळणार मीच. सासू सुनेचं प्रेम उतू चाललाय वाटत. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, हात निरोगी कुसुम रखवा, वा वा हात निरोगी कुसुम रखवा, वा, क्या बात आहे. नमन नटवरा विस्मयकारा. चहा आला. हे मनोज पुन्हा ओरड ना. काय? चहा. मम्मी ओरडणार. आला मज्जासाठी. मी हात गेले की रेडी म्हणते. मग बोलायचं. हा हा. रेडी. अहो बाबा हे काय चाललंय? अरे सासू सुनेचं जॉईंट व्हेंचर चाललाय. अच्छा म्हणजे अरे चहा बनवायचं रे. आज काय होणार चहाचं? हे काय हे? ओरड ना. हो मी हात गेले की ओरडायचं. हो हो हो. हो बाबा मला ना माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. पकडा पकडी, डब्बा आईस्पाईस वगैरे. अरे मग ओरड ना. अरे पण काय ओरडू? नाही तर मी ओरडेल. हा अहो बाबा काय झालाय? अरे सकाळपासून इथे चहा मिळाला नाहीये मला. काय सांगताय का? हा. चहा? आला. वा म्हणजे वा काय चहा. अरे नाही मनीषा. तेच ते. तेच ते नाही हो. आपणच असे वागलो होतो. अख्खं जग असं वागतं. अगदी पटलं मला तुमचं म्हणणं सासूबाई. अहो परवा आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना, तर तिथे मी सारखी आपली याला मन्या तो ड्रेस कसा आहे, मन्या हा ड्रेस कसा आहे असं विचारत होते. खरेदी संपल्यावर तो दुकानदार म्हणतो कसा. अरे तो पळतो आहे बघ. काय ग काय म्हणतो? खरेदी संपल्यावर दुकानदार कसं म्हणाला, ए मन्या मॅडमच्या बायकोचा लगेच टॅक्सी टाक. हे बाबा ऐकलं? हो हो ऐकलं ऐकलं. तेव्हापासून मी अगदी ठरवलंय की 4 चौघात याला अहो मनोज राव अशी थाट. अरे वा 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 छान छान छान. अहो मनोज. वा वा सासू सून एका गटात वाटत. काय झालं? असंच चालू द्या म्हणजे झालं. म्हणजे काय? अरे नाही तर ते तू मैमै सारखं व्हायचं म्हणून म्हणतो. म्हणे मला आठवलं आपण काल जे आई बाबांसाठी गंमत आणली ना ती आण ना. घे. हो आणते. अहो मनोज राव. हो, आलो ग. अरे 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 थांब थांब थांब. हे काय गमत आणली रे? अगं ते सोड ना. मला सांग मनीषा कशी वाटली तुला? अरे लाखात एक आहे. हा. काय हो? अगं तूच तर आधी नावं ठेवायचीस ना. पण अरे असं पहिले असंच करायचं असतं. मी खूप हिंदी सिनेमात पाहिलाय. मा आणि हे घ्या, तुमच्यासाठी साडी आणि बाबा हे पॅन्ट शर्ट. अगं काय करायचं आहे रिटायर माणसाला हे पॅन्ट शर्ट वगैरे. अहो बाबा राहू द्या. पाहिजे काहीतरी अंगावर. असू दे ना बाबा. छान दिसेल तुम्हाला. हो की नाही हो आई? हो ग बाई. अगं तिला काय विचारते. तरुणपणी ती मला देवानंद म्हणायची. देवानंद. आणि आता सगळाच आनंद आहे. ए हो बाबा काल तुम्ही नाटकाला गेले होते ना. हो हो हो. कसं झालं? नाटक ना अरे छान झालं छान झालं एकदम छान झालं. कुठला होता? खरं सांगू का मनोज, हा आम्ही ना नाटकाला गेलोच नाही. हा. आम्ही सहज फिरायला गेलो आणि फक्त एका बस स्टॉपवर थांबलो.
तेवढ्यात एक बस आली डबल डेकर. तिला म्हटलं ए चल मार उडी आणि बस चढ आतमध्ये. वरच्या मजल्यावर जाऊन बसलो आम्ही आणि बस निघाली. एकदम समोर जाऊन बसलो आम्ही. मुंबईचा अंगावर भणभणणारा वारा घेत बस निघाली होती. कंडक्टरला म्हटलं शेवटला स्टॉप आणि आम्ही निघालो. अगदी निर्मानुष्य रस्ते होते. बस सुद्धा रिकामी अगदी आमच्यासारखीच असली. कसलीही आशा नाही, अपेक्षा नाही, फक्त आम्हीच दोघे. शेवटल्या स्टॉपवर आम्ही उतरलो. बलाड पियर, एकदम निर्मनुष्य सुट्टीचा दिवस होता. तास दीड तास आम्ही तिथे निवांत घालवले. अगदी सगळ्या आठवणी काढल्या. आमच्या तरुणपणातल्या, तुमच्या बालपणातल्या, आमचा भूतकाळ, वर्तमान काळ, येणारा भविष्यकाळ, सगळ्या विषयावर आम्ही खूप बोललो रे. खरं सांगू का, ते 3 तास ना आम्ही खूप एन्जॉय केलं. मनोज, तुला सांगतो, अरे जसा एकांत तुम्हाला हवा होता ना, तसा आम्हाला सुद्धा हवा होता आणि आम्ही ते 3 तास खूप एन्जॉय केलं. काय ग, खरं की नाही? किती छान बोललात बाबा तुम्ही. नाहीतर आम्हाला वाटायचं की मोठी माणसं उगाच मग तरुणांचा सेवा करत असतात ते. पण आता विचाराल तर मला तुमचा सेवा वाटतो, तुमचा आणि आईचा. हा, बोलले वाटतं सगळं. सगळं सांगितलं त्यांनी. त्यांच्या तोंडात तीळ भिजेल तर शपथ. खलास. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब. दुःख नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही यावर शंका येईल इतकं. दान घेता नाही झोळी हवी रिकामी. भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. प्रसन्न चेहरे, हास्य, विनोद. अशा हातातून नाचताय त्याच्या बालपणीच्या एका पाठावर बसलेल्या मैत्रिणी. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. तुमचे असे हे प्रसन्न चेहरे बघून आता मला असं वाटायला लागलंय की हे नाटक इथेच संपवावं आणि तुम्हाला सांगावं की अशा रीतीनं मन्या आणि मनी एकत्र सुखाने नांदू लागले. 60 उत्तराची कहाणी एका उत्तरी सुफळ संपूर्ण पाणी सोडा. पाहिलं, लग्न म्हणजे काय इतकी वाईट गोष्ट नाहीये. एवढे लोक लग्न करतात ते काय मूर्ख असतात का? अगं पण ही गोष्ट इथंच संपली असती तर ना.
अगं परवा मनीनं नवीन कोरा क्रॉकरी सेट आणला. काय म्हणतोस? हा, आणि जुन्या कंपशा मोलकरणीला देऊन दिल्या. बापरे, त्यावर मनीच्या सासूबाई म्हणतात कशा, काय 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 आता हे काय? हे त्यांच्या मनातलं वाक्य. काय त्याच्यानंतर झालं? नवीन कोरा पिंप काय म्हणतोस? मोडीत दिला. त्याच्या जागी वॉटर फिल्टर आणलं. त्यावर मनीच्या सासूबाई कशा म्हणतात, हे सासूबाईच्या मनातली वाक्य. हे मनीच्या मनातलं वाक्य. अगं परवा काय काय झालं, झालं? चल. चला चला. ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. श्री गुरुदेव दत्त. रंगनी रंगात माझा रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. ओ रंगलाल, चहा घ्या. हे काय, सुनबाई अजून उठल्या नाहीत वाटतं. ऑफिसला जायला उशीर झालेला दिसतोय. उशीर होईल नाही तर काय, उशिरापर्यंत लोळात पडायचं. अगं असू दे, नवीन नवीन लग्न झालं आहे त्यांचं. रोज उशिरापर्यंत कुठे भटकत असतात कोण जाणे. पूर्वी कसा मनू बाबा 7:30च्या ठोक्याला घरी असायचा. अगं तेव्हा त्यांचं लग्न नव्हतं झालं. लग्न झालं म्हणे. हो, नवीन लग्न झालं म्हणून काय झिरझिरीत कपडे घालायचे. परवा चक्क बिन बायांचा झिरझिरीत गाऊन घालून शेजारच्या पेंट्यांकडे गेली होती. आता हल्ली चालतं सगळं. चालतं म्हणे. अगं तू नाही का आधी नऊवारी नेसायची? हो, तुमच्याच आग्रहास्तव 5 वारी साडी नेसायला लागले तर सासूबाईंनी केवढा तमाशा केला होता. म्हणजे माझ्या आईनं केला तो तमाशा, आणि आता तू जे काय हे करते आहे ते रेकॉर्ड डान्स. तुमच्याशी तर काही बोलण्याचाच अर्थ नाही. अगं तसं नाही, आता काळाप्रमाणे आपण बदलायला हवं. हो. हे बघ, आता तुझा मनोज हा काही पूर्वीचा तुझा मनूबाबा राहिला नाही. तो आता सुनबाईचा मनुड्या सुद्धा आहे. तर तेव्हा लक्षात ठेव, कळलं ना? बाबा जरा थांबता का? हा, काय ग? नमस्कार करते. हा हा, कर बाळा कर. ही रहा. आई, 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 काय ग? कशाला ओरडतेस? आई प्लीज माझी पर्स आणून द्या ना. काय म्हणाली? आई प्लीज माझी पर्स आणून देता का? मी हो. सॅन्डल्स घातलेत ना. अगो बाई, हो का? थांब थांब, आणून देते. अहो तिथे कुठे? आज किचन मध्ये. हो का? आई जरा फास्ट जा ना, मला खूप उशीर झालाय. अगो बाई, हो, पळतच जाते की. मी कुठे घातले सँडल? हे घे. आई मी कपडे धुवून ठेवले, थोडे वाळत टाकाल का? हो ग बाई, नाहीतरी काय, मी दिवसभर मोकळीच असते. अहो तसं नाही हो, मला उशीर झाला ना म्हणून म्हटलं. हो ग बाई, कपडे धुतले ते काही कमी महत्वाचं आहे का? आई जरा इकडे या ना. आता काय? नमस्कार राहिलाय ना आपला. अगं, कशाला हवा तुझा तो येता जाता नमस्कार? आणि तसं पण तुला या कपड्यांमध्ये वागता सुद्धा येणार नाही. अहो असं कसं, आपलं ठरलंय ना. असं काही ठरवून घ्यायचा असतो का मन? अगं अगं अगं, सँडल घालून घरात आलीस. तुला काही शिस्त वळण आहे की नाही? हे बघा, मी तुम्हाला तिकडे बोलावलं, तुम्ही आल्या का? नाही ना. मला आधीच खूप उशीर झालाय, नमस्कार राहिलाय. आशीर्वाद. पण या कपड्यांमध्ये नमस्कार काही शोभून दिसत नाही. का हो, काय वाईट आहे या कपड्यात? नाही नाही, मी कोण बोलणार आहे? पण तू मनोबाबाला विचारलंस का? आता मनुबाबाचा काय संबंध इथे? उलट तोच सांगत असतो मला जीन्स घाल, लिपस्टिक वापर. अगं अगं, थांब थांब थांब.
तुझं मंगळसूत्र कुठे आहे? काढून ठेवलं, ते सूट नाही होत या ड्रेसवर. सूट होत नाही म्हणजे? म्हणजे शोभून नाही दिसत. अगो बाई, मग काय बळच खुंटला. आई, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती, आता सगळं बदललंय. घराचं रूप पालटू लागलं, ते मॉडर्न होऊ लागलं. हो, होणाऱ्या बदलाला मनीच्या सासूबाई आनंदाने स्वीकारू लागल्या. म्हणजे होणाऱ्या प्रत्येक बदलाला त्या आनंदाने घेऊ लागल्या. पण आतमध्ये ही सल कुठेतरी वाढतच होती. त्यांनी बांधलेल्या घरट्याची एक एक काडी मोडत होती आणि त्या जागी नवीन येत होती. सासूबाईंचा ज्वालामुखी भडकू लागला. उद्रेक व्हायला फक्त एक कारण हवं होतं. अगो बाई, हे काय? छाती दुखतंय का? हो, मग कशाला ठेवला हात? काढा तो हात. उगीच घाबरवून ठेवलाय. बसा इथे, मी येते. हे काय मज्जा आली ना आज? ए म्हणे म्हणे थांबलं थांबलं थांबलं. हे काय रे तुझं? हे चल तिकडे चालला. काहीतरीच आहे. ए ए ए ए म्हणे मम्मी. बाबा तुम्ही अहो हे काय झालं? साबुदाण्याचं थालीपीठ. अहो पण साबुदाण्याचं थालीपीठ खाऊन खोक कशी पडेल? अरे तवा लागला तवा. आपल्या घरातला आईचं मला हेच पटत नाही बाबा. अहो नाही द्यायचं थालीपीठ तर डोक्यात कशाला तवा घालावा? तुम्हाला सांगतो बाबा, आईचा हा तिरसटपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय बरं. अरे तिने नाही मारला रे, मग? माळावरून पडला. माळ्यावरून पडला? हा. पण बाबा आई माळ्यावर बसून काय थालीपीठ बनवत होती? खाली बसून तिला बनवायला काय जात होतं? हा? नाही, मग सुचतात आहे तुला. पण वरमी बसला असताना घाव तर ह्यांची काही खैर नव्हती. चांगला 100-200 वजनाचा तवा असेल तो. अगं ताई मला सांगायचं ना, मी गेलो असतं काढून. अरे कृपा करून तवे माळ्यावर नका टाकू. ए मी कशाला ऐकतो माळ्यावर टाकायला लागलो? अरे उपास होता ह्यांचा. भुकेने जीव तळमाळ होता आणि तुमच्या दोघांचा तर काही पत्ताच नाही. बघ ना. नाही म्हणजे आम्ही दोघं गेलो होतो. नाही, मी विचारलंय मी. मग सांगू नकोस. तुमचं तुमच्या जवळ राहू दे आणि आमचं आमच्या जवळ. आणि माझं हे माझ्याजवळ असू द्या. हे काही कळलं नाही बाबा. तुला ना काहीच कळायचं नाही. हं? हा, हे असे काहीतरी अर्धवट कारण सांगते बाबा ही आई. काय आईचं पण म्हणजे. अच्छा हे असं आहे. हा. हे मनीषा बाहेर ये. हे काय झालं रे? अगं तो तवा कोणी माळ्यावर टाकला ग? तवा? कोणता तवा? आपल्याकडे काय 36 तवे आहे का? अगं ज्याच्यावर आपण उपासाचं थालीपीठ बनवतो तो तवा. अच्छा, म्हणजे निर्लेप. आता लेप की निर्लेप ते मला कसं माहिती? तो थांबा. मी थोडं बोलू. तूच बोल. हा थालीपीठाचा तवा माळ्यावर कोणी टाकला? मी नाही टाकलाय शपथ. मी टाकला. तेवढा टाकू नकोस ग बाई. बाकी मग तुला जे टाकायचं ते टाक. अहो पण आई, अगं आता ठरलं ना नाही टाकायचं म्हणून, मग कशाला उगाच काय करते? हा, ती नाही ऐकायची. स्वतःच खरं करेल. अगं आई तो तवा केवढा, आपण बोलतो केवढं. जाऊ दे ना. हा काय आहे? तवा तवाच आहे ना? का टेबल टेनिसची रॅकेट आहे? तवा हा होता माळ्यावर? नाही ना, खालीच होता ना. मग यावर नाही बनत साबुदाण्याचं थालीपीठ? आता साबुदाणा कसा बनतात हे आम्हाला माहिती नाही. मग थालीपीठ तर गेलं तेल लावत. पुरे, मी त्यांना विचारते. ते बघ म्हणे. दिशा, तेच ते. हा. सरदारजीच्या तव्यावर साबुदाण्याचं थालीपीठ करायची आमची पद्धत नाहीये. ए आई पण हा तवा सरदारजीचा आहे हे कसं ओळखायचं भाऊ? मी सांगते, हा तवा तिच्या भल्लाने दिला ना, म्हणून ते असं म्हणतायत. बोलण्याचा तवा आहे मनमोहक आहे. ए आई या तव्यावर का नाही म्हणत उपासाचं थालीपीठ? याचं उत्तर दे मला. अरे या तव्यावर काय काय बनलं असतं? मांस, मच्छी, चिकन, अंडी
आता हे सगळं उपासाला कसं चालणार उगाच काहीतरी आपलं हे करेक्ट आहे तुझं. आई तुम्ही उगाच इश्यू करू नका. मला माहितीये मी नवीन नवीन गोष्टी आणते ना घरात ते तुम्हाला अजिबात पसंत नाही. आणि आता हटावा. अगं म्हणे यांच्या तव्याला तेल किती लागतं, चिकटतं किती, काळ किती होतं, याचा विचार करायला हवा की नाही? करायला हवा करायला हवा. करायला हवा काय करायला हवा का करायला हवा हे भावना म्हणून काही असते की टाकायची ती पण माळ्यावर नाही नाही आई तुझं एकदम करेक्ट आहे. अरे काय करेक्ट आहे? जी डोक्यात पडली की खोप पडेल अशी भावना काय करायची आहे? फेका दिला नाही, फेका दिला माळ्यावर. हो 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 फेका मलाही फेका माळ्यावर आणि ह्यांनाही फेका माळ्यावर अगं मग तवे कुठे फेकायचे? बसल्यावरही नाही तू हो काहीतरी बोला ना बोला बाबा चान्स मिळतोय चांगला. मी काय म्हणतो आई गो नाही 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 ते नाही बोलायचे लाडका लेक आणि लाडकी सून मग डोकं फुटलं तर फुटलं तुम्ही नकानं भांडू सकाळी. मी काय म्हणतो बाबा खांदा कुठे बघितलं? डोळे फुटले नाहीये माझे. उद्याच परत करून येते तिच्या भांडणाचा तवा. उगाच घरात भांडण नको त्याच्या काय. हे मला दे ना. मी करतो ना माझी ओळख आहे. काही गरज नाहीये. आधी आपल्या आईला सांभाळा. हा? हे ठरलं. आता सगळ्या भांड्यांना खालून फेविकॉल लावून ठेवतो. माझी आयडिया कशी वाटली बाबा? हो तुम्ही चायनीज एक्सप्रेशन का देताय? माझा साधा प्रश्न आहे. माझी आयडिया कशी वाटली? आपण काहीही करू शकत नाही.